गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहे. बीजेपीने सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं. पहिले प्रथम तर आम्ही 1 तारखेला, येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत. या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. मागच्या 3 वर्षात ह्या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अस्तित्वात ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत. ही एक प्रकारची हा एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे. मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं. खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट, गेम चेंजर इलेक्शन होतं. कारण का लोकशाही टिकली, लोकांनी लोकशाही टिकवली, लोकांनी संविधानाचा मान ठेवला. बीजेपीने सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं. त्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले. विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून. मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती, असा आमचा आरोप आहे.